संतांच्या दरबारामध्ये देव येतो. या राजसूय यज्ञामध्ये भगवंताच्या साक्षीनंच राजसूय यज्ञ पूर्ण झाला पांडवांचा. आणि त्याचे मुख्य कोण होते ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. देवानी सगळ्यांना सगळी कामं दिली. आता सगळ्यांची कामं सांगत नाही कुणाला काय दिलं ते. आणि स्वतः देवानी काय काम घेतलं सगळ्यांना माहिती आहे ना. पत्रावळ्या उचलण्याचं काम केलं. मी काय लागतो कोणाची कवडी. देव म्हणतात अरे मी कुणाची कवडी लागत होतो. अर्जुनाची धुतसे घोडी धर्माघरी उच्चिष्ट काढी मज अति आवडी त्या प्रेमाची. मी पांडवांच्या बाचं काय लागतो. काय लागत होतो त्यांच्या बापाचं. मी काय लागतो कोणाची कवडी. अर्जुनाची धुतसे घोडी धर्माघरी उच्चिष्ट काढी मज अति आवडी प्रेमाची. मला पांडवांच्याबद्दल प्रेम होतं उद्धवा. आणि त्या प्रेमासाठी मी अर्जुनाची घोडीसुद्धा धुतली. आणि एवढंच नाही, अर्जुनाची घोडी धुतली अनंते आणि संकटे बहुते निवारली. भागवताचं एक प्रमाण आणि तुकोबरायाचं एक प्रमाण. आणि धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये उष्ट काढलं म्हणजे मी पत्रावळ्या उचलल्या. लाख लोक जेवायला बसायचे आणि 1,00,000 लोक जेवली की 1 घंटा वाजायचा स्वर्गात. आणि त्याच्यावरनं अंदाज. आता आपल्याकडं लोक किती जेवली याचा अंदाज आपण पत्रावळीवरनं काढतो. जर 500 पत्रावळी आणली आणि अजून 100 लोक शिल्लक आहेत जेवायची किंवा 100 पत्रावळी आणायला लागली तर आपण म्हणतो 600 पत्रावळी संपली म्हणजे 600 लोक जेवली. आणि 500 पत्रावळी आहे आणि 100 शिल्लक राहिले की आपण म्हणतो 400 लोक जेवली. तसं पंगत बसली राजसूय यज्ञामध्ये. लाख लोकांची पंगत उठली की 1 स्वर्गात घंटा वाजायचा. अशी कोट्यावधी लोक राजसूय यज्ञामध्ये जेवत होती. आणि सगळ्या लोकांचं पत्रावळ्या उचलण्याचं काम कृष्ण परमात्म्याने केलं. आणि 1 दिवस देव पत्रावळ्या उचलत होते. आणि उचलत असताना कृष्ण परमात्मा पत्रावळ्या उचलतात आणि रुक्मिणी माता आली. म्हणले देवा घरी जेवण झाल्यानंतर तुम्ही ताटसुद्धा पुढं सरकवत नाही. आणि इथं मात्र लाख लोकांच्या पत्रावळ्या उचलता. कंबर दुखत असेल. कृष्ण परमात्म्याने रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी शहाणपणा घरी करायचा, संतांच्या दारात नाही चालत शहाणपणा. म्हणून मी तुम्हाला रोज सांगत होतो शिस्त पाळा, माऊलींच्या दारात आपला शहाणपणा चालत नाही. देव सांगतात कुणाला. रुक्मिणीला. रुक्मिणी शहाणपणा घरी ठेवायचा, हा दरबार संतांचा आहे, इथं काम करायचं. रुक्मिणी म्हणली देवा मग ठीक आहे, संतांचा दरबार आहे, काम करायचं मला मान्य आहे. तुम्ही सगळ्यांना कामं दिली पण मला नाही ना काम दिलं. मला पण काहीतरी काम द्या ना. कृष्ण परमात्मा म्हणला रुक्मिणी तू जरी एवढी कामाची असती तर घरी दुनिया भांडायला बाय लावली असतीस का. असं कृष्ण म्हणले. जर रुक्मिणी एवढी कामाची होती. हा विनोदाचा भाग आहे पण ऐकून घ्या. आपल्या रुक्मिणीचं सांगतोय मी. देव म्हणले रुक्मिणी एवढी जर कामाची होती तू तर मग घरची कामं स्वतः सगळी केली असती ना. नाही म्हणले देवा मला आता कळालंय संतांचं महत्त्व. मला खरंच सांगा, मला एखादं काम द्या, एखादं काहीतरी काम द्या. मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी राजसूय यज्ञामध्ये जेवढे संत येतील ना त्या संतांचे पाय पुजायचं आणि पाय धुवायचे काम तू करायचे महाराज. वैकुंठामध्ये म्हणजे बद्रीनारायण क्षेत्रामध्ये म्हणा वैकुंठामध्ये भगवान विष्णूचे पाय लक्ष्मी चेपते आणि इथं मात्र ज्ञानोबारांचे पाय लक्ष्मी धुते महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ मिळो निमुक्तिचारी. याला प्रमाणे नाद भागवताचं. पाणी वाहती त्यांचे घरी. भगवान बोलतात चारी मृत्यू एकत्र येतात आणि त्यांच्या घरी पाणी वाहतात. त्यांच्या म्हणजे कुणाच्या. संतांच्या. मिळो निमुक्तिचारी पाणी वाहती त्यांचे घरी. मी श्री सहित राबे त्यांचे द्वारी. इतरांची कथा कायसी. मी म्हटलं ना संतांचे पाय धुवायला इथं लक्ष्मी आहे. लक्ष्मी इथली सगळी कामं करते. नाद भागवतामध्ये नाथ महाराज सुद्धा सांगतात की मी श्री सहित एकटा येत नाही. मी श्री सहित राबे त्यांचे द्वारी. इतरांची थोरी कायसी. का बरं राबतात देव. अजून एका ठिकाणी आले. चक्र गदा घेवो निहारी उभा राहे त्यांचे द्वारी. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. चक्र गदा घेऊन देव इथं उभा असतो. एकटा नाही येत.
आणि म्हणून तर नाथ महाराज सांगतात संतांच्या दारात यायला देवाला आवडतं, देवाला इथं सेवा करायला आवडतं. नामदेव महाराज म्हणतात, म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं आपणच संतांची सेवा करतो. काय नाही महाराज, आपण सेवा करतो नाही करतो हा भाव आपल्या मनातच राहू द्या. पण साधूच्या जवळ जगातली सगळी तीर्थ येतात. ज्ञानोबारायांच्या जवळ बसलं ना, ज्ञानोबारायांचं एकदा दर्शन झालं ना, जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन ज्ञानोबारायांच्या दर्शनात आहे महाराज. ही ताकद आहे ज्ञानोबारायांची. साधूंच्या चरण तीर्थापाशी सकळ तीर्थे येती शुद्धत्वासी, भावे सेविता त्या तीर्थासी ती उपसर्गासी नागवती. मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण साधू चालते बोलते परब्रह्म, साधूशी घालिया शरण जन्म मरण त्या नाही. देव म्हणले मी निर्गुण ब्रह्म आहे. अरे हे तर चालतं बोलतं परब्रह्म आहे. मला शरण येण्याऐवजी यांना शरण जा, ते तुमचं कल्याण करतील. देव सांगतात यांना संतांना शरण जा, मी येतो यांच्या सेवेला. साधुपाशी देव, साधुपाशी देव, साधुपाशी देव कामधंदा करी. ओ साधुपाशी देव, साधुपाशी देव, साधुपाशी देव कामधंदा करी. साधुपाशी देव, साधुपाशी देव, साधुपाशी देव कामधंदा करी. साधुपाशी देव, साधुपाशी देव, साधुपाशी देव कामधंदा करी. साधुपाशी देव, साधुपाशी देव, साधुपाशी देव देव त्यांच्या मागं चालतो, पुढं नाही चालत. देव मागं चालतो महाराज. नामयाच्या पाठी चाले केशीराज, म्हणून संतांच्या कायम देव पाठीमाग लागावया रज चरणीची. संतांच्या चरणाची रज देवाला लागावी ही अपेक्षा आहे परमात्म्याची. आणि म्हणून इतके मोठे असतात संत. आणि ज्ञानोबा आहे तर सगळ्यात मोठे आहेत महाराज. ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्यांचं प्रमाण पाठे, रोज ते प्रमाण येत होतं. फक्त एवढंच मी बोललो की संतांच्या समोर देवाची गोष्ट सांगावी, याच्याकरता आपलं चिंतन चाललं होतं. परमात्मा हा अनंत अवताराचा म्हणजे अनंत अवतार आहेत त्याचे. अवताराच्या राशीत तो हा उभ्या विटेवरी आणि शंख चक्र गदा पद्म सहित करी. परमात्मा हा अवताराची रास आहे. आपल्याला ज्वारीचं समजा शेत आहे आणि ती ज्वारी झाली, कणस त्या ठिकाणी खळ्यामध्ये टाकली आणि मग ज्वारीची जर रास लागली ना, एखाद्याला म्हटलं ना त्या राशीमधली ज्वारी मोज किती येते, येईल का मोजता? नाही मोजता. सून ताटामध्ये तांदूळ घेऊन आली आणि सासूला म्हणायला लागली, आत्या भात किती करू? आत्या म्हणली 4च माणसं आहेत घरात, तू, तुझा नवरा, मी आणि सासरे, अशी 4 जण आहेत. ही म्हणायची, आत्या भात किती करू? अंदाज घे चौघांचा आणि किती किती खातात त्याच्या अंदाजाने तू भात कर. नाही नाही सांगा ना तांदूळ किती घेऊ? आत्या म्हणली घे तुझ्या मने. अगं तांदूळ किती घेऊ? सून विचारायची, आत्या तांदूळ किती घेऊ? शेवटी म्हणली सगळ्यांचे मुठमुठ घे, नाही तरी सांगा तांदूळ किती घेऊ. मग सासू वैतागली, म्हणली तुझे 1500 घे, माझे 2500 घे, तुझ्या नवऱ्याचे 3000 घे आणि सासऱ्याचे 4000 घे. मला म्हणायचं आहे काय, आता सांग असं मोजून येईल का घेता तांदूळ? नाही महाराज. तसं अनंत अवतार आहेत परमात्म्याचे. राशीमधली ज्वारी जशी, राशीमधलं भात जसं मोजता येत नाही ना, तसं ते म्हणतात ना अंगीची अरोमा किती काय ओवी. हां
जयाची या तयासी न गणविती तैसिया माझिया विभूती असंख्य जाण. 10व्या अध्यायामध्ये ओवी आलेले अंगावरचे रोम जसे मोजता येत नाही तसे परमात्म्याचे अवतार मोजता येत नाही. संतांनी कधी कधी ग्रंथांमध्ये इतकं सुंदर सांगितलंय, पृथ्वीवरचं गवत मोजता येईल पण देवा तुझ्या लीला तुझे अवतार सांगता येत नाही. पावसाच्या धारा किती येतात खाली, किती पाऊस पडतो हेही मोजता येईल पण तुझ्या लीला तुझे अवतार सांगता येणार नाहीत. कारण अनंत अवतार घेशी भक्ता कारणे आणि कनवारू कृपाळू दिरा लागी उद्धरणे. मग सगळ्या अवताराचं चिंतन करण्यापेक्षा वारकरी संप्रदायाने 10 अवतार मुख्य मानले. भागवतामध्ये शुकाचार्याने अंश, अंशात्मक, कला, आवेश, पूर्ण, परिपूर्ण या 6 विभागामध्ये अवतारांचं वर्णन केलं. भगवंताचे 24 अवतार सांगितले. 4 अवताराला आपण 2 अवताराला मुख्य प्राधान्य दिलं, राम आणि कृष्ण. तुकाराम महाराज म्हणले राम आणि कृष्ण अवताराचं वर्णन करत असताना प्रभू रामांचा अवतार हा मुक्त बंधनामध्ये आणि कृष्ण परमात्म्याचा अवतार हा मुक्त अवतार आहे. म्हणजे कृष्ण परमात्म्याचा अवतार मुक्त का? भगवान परमात्म्याचं आयुष्य 125 वर्षाचं आहे कृष्ण परमात्म्याचं आणि प्रभू रामांचं हजारो वर्षाचं 11,000 वर्षाचं सांगितलं जातं. पण 11,000 वर्षे देव या पृथ्वी तलावरती असताना देखील बंधनामध्ये जगावं लागलं. एखादं कार्य करायला लागले किंवा एखादी गोष्ट करायची तर देवाला स्वतंत्र निर्णय घेता येत नव्हता. बोलीला वाल्मिकी तैसेची करीन आणि वर्तुनी दावीन. नामदेव महाराज म्हणतात की रामायण पाहावं लागायचं आणि मग देवाला कार्य करावं लागायचं. पण कृष्ण परमात्म्याचं तसं नव्हतं. नाथ महाराज म्हणले वाचवावं या अर्जुनासी मी दिवसा लपविले सूर्यासी आणि हरिपत्करुनी रणभूमीसी सत्य भीष्मासी मी केले. अर्जुनाला वाचवायचं होतं, दुपारी 12 वाजता सूर्य लपवला. आपली ताकद आहे का दुपारी 12 वाजता सूर्य लपवण्याची? देवानी स्वतःची प्रतिज्ञा केली होती मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही पण भीष्माचार्यांचा पण खरा करण्याकरता वाचवावं या अर्जुनासी मी दिवसा लपविले सूर्यासी हरिपत्करुनी रणभूमीसी मी हरलो. देव कधी हरल का? देवाला कुणाला हरवाय म्हणजे आपल्या ताकद आहे का? जगातल्या कुठल्याच योद्ध्यामध्ये ताकद नाही देवाला हरवण्याची. फक्त संतांमध्ये ताकद आहे महाराज देवाला हरवण्याची. संतच परमात्म्याला हरवू शकतात, भक्तच परमात्म्याला हरवू शकतो. भीष्माचार्यांचा पण आहे देवा तुला हातामध्ये मी शस्त्र घ्यायला लावणार आणि भीष्माचार्यांचा पण खरा व्हावा याच्याकरता हरिपत्करुनी रणभूमीसी मी हरलो रणांगणावरती आणि 6 भीष्माची मी केले, हातामध्ये चक्र घेतलं. मला सांगायचं आहे काय, कृष्णाचा परमात्म्याचा अवतार मुक्त आहे आणि रामाचा अवतार बंधनामध्ये. राम आणि कृष्ण अवतारामध्ये फरक सांगत असताना राम अवतारामध्ये कार्य करायला ज्यावेळेस प्रारंभ केला त्यावेळेस राम अवतारामध्ये एक राक्षसीन प्रभू रामांनी मारली, तिचं नाव आहे त्राटिका. आणि कृष्ण अवतारामध्ये एक राक्षसीनच मारली, तिचं नाव काय आहे? पुतना. दोनही विकार संपवले परमात्म्याने. आणि त्राटिका मारली इकडं पुतना मारली. काहींनी शंका घेतली, म्हणले ती त्राटिका सामान्य नव्हती, तो प्रचंड व्यापक होती. व्यापक म्हणजे किती? एखादा डोंगर जर तुम्ही पाहिला असेल, एखादा गडकिल्ला पाहिला असेल तर त्या गडा एवढी होती ती, एखाद्या गडा एवढं तिचं शरीर होतं. मग एवढी मोठी राक्षसीन प्रभू रामांचं 12-12.5 वर्षाचं वय असेल, एवढ्या कमी वयामध्ये त्राटिका देवानी मारली कशी असेल? 12 वर्षाचं पोरग डोंगरा एवढी राक्षसीन कशी मारू शकतो? एक जण आताचा म्हणला त्याने रामानी मुळशी पॅटर्न पाहिला असेल. लोक काही पण म्हणतात महाराज, आताच्या कलियुगातल्या पोरांच्या नादी नाही लागायचं. चला मला मुद्दा काय सांगायचा होता, 12 वर्षाचं वय प्रभू रामांचं आहे, एवढी मोठी त्राटिका मारली कशी? बरं हे झालं प्रभू रामांचं. माझं एक व्यक्तिमत असं आहे, संत महात्म्यांच्या मुखातून ऐकलंय, ते म्हणतात एखादं 12 वर्षाचं पोरग डोंगरा एवढ्या राक्षसीनेला कदाचित मारील, पण त्या त्राटिकेपेक्षा 7 पटीनं मोठी होती पुतना. त्या पुतनेला कृष्ण परमात्म्याने जन्माला आल्यापासून वयाच्या 7व्या दिवशी शोषून मारली. नवल केवढे केवढे नवल केवढे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे कोडे नकळे कानोबाचे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे नवल केवढे
सोपं नव्हतं. जन्माला आल्यापासून कृष्ण परमात्म्याने अवघ्या 7व्या दिवशी, माऊलीसुद्धा म्हणतात ना, सोशिली पुतना येणे मोडियले तरू, आळीन सांडी बाप रखुमा देवी वरू, माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावं. सोशिली पुतना येणे मोडी येले तरू. 7व्या दिवशी पुतनेला शोषून मारतो. सांगता येईल का नवल? नवल केवडे केवडे नाही सांगता येणार महाराज. नकळे कान्होबाचे कोडे. आपल्या सामान्य माणसाचं कोडं सुटत नाही, तर विश्वाच्या मालकाचं कोडं आपण काय सोडणार आहे? एक कोडं सांगतो तुम्हाला सगळ्यांना, एक अत्यंत महत्त्वाचं कोड आहे, तुम्ही सोडवणार मला खात्री आहे. कोडं असं आहे, कारण आपलं कोडं सुटलं तर देवाचं सोडवता येईल. 7व्या दिवशी देवानं पुतनेला मारलं कसं? तुम्ही नंतर मला कीर्तन झाल्यावर विचारू शकता, कुणी म्हणाल कसं शक्य आहे. आता हे पहिलं कोडं सोडा. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला. हे एक कोड आहे बघा, नीट ऐका. भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला, त्याच्यामध्ये भांडी कुणी घासली आणि चहा कुणी केला, हे कोड सोडून दाखवा. नाही, अजून सोडवायच्या आधीच तुम्ही का हसायला लागले? असं बऱ्याच वेळा सोडून झालंय का? थांबा, तुम्हाला खात्री पटवून देतो. आता मी माता भगिनींना विचारलो, भांडी घासून झाल्यावरती बायकोनी नवऱ्याला चहा दिला, हे कोड आहे, याच्यात भांडी कुणी घासली? नवऱ्यानी म्हणतात. महाराज म्हणतात दोघांनी मिळून घासली. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. हे कोडच आहे ना महाराज, कसं सुधरेल महाराज? आता हे परमात्म्याचं नवल आणि कोड संत सांगतात, पण देव सुद्धा संतांचं नवल सांगतो. ज्यावेळेस नामदेव महाराज तयार होत नाही तीर्थाला जायला, हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे आणि म्हणे नवल केवढे भाग्य तुझे. देव सांगतात माऊली कोण आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. इथं माऊलींचं नवल आणि कोड. नामदेव महाराजांना कळत नाही ना माऊली कोण आहेत. देवाला सांगावं लागलं, अरे म्हणे नवल केवढे भाग्य तुझे. प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानोबा कोण आहेत? मूर्ती ज्ञानेश्वर. आणि इकडं माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी देवाचं नवल सांगितलं. नवल देखील कृष्णरूपी बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. मन निवाले समाधान झाले आणि कृष्णरूपी बोधले मन माझे. बाप रखमा देवीवरू सावळा सर्वा घटी. असंच आहे ना माऊली? कारण करंजीकर माऊलीला विचारावं लागतं. बरं असतं जरा मोठ्याला, अहो त्यांचं वजन कमी आहे पण वजन लय सामान्य. असं असतं महाराज. नाही नाही, जास्त वजन पण घात करतं आणि कमी वजन पण घात करतं. कारण जास्त वजन 100 ग्रॅमनी मेडल गेलं आपलं सुवर्णपदक कुस्तीचं. नाही लक्षात आलं? येईल उद्या, जाऊ द्या. जास्त वजन सुद्धा त्या ठिकाणी घात करतं. वजन असलं पाहिजे. चला, मुद्दा असा चालला होता आपला. नवल देखील कृष्णरूपी बिंब.
देव संतांचं नवल सांगतात, संत देवाचं नवल सांगतात. आणि मग देवाचं नवल सांगत असताना नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोड, त्याचं कोड सामान्य कोड. आता मगाशी कोडं बोलून गेलो होतो की भांडी कुणी घासली चहा कुणी घेतला, हे फक्त महिलांनाच विचारलं होतं. पुरुषांचं मत काय आहे? भांडी कुणी घासली चहा कुणी केला. भांडी घासून झाल्यावरती बायकोने नवऱ्याला चहा दिला, याच्यावरती तुमचं मत काय? हे म्हणतात कीर्तन झाल्यावर सांगतो, माणसात नको. कधी का सांगा. पण हे ते जाऊ द्या, ह्याच्या पुढे जग पोचलंय. नवरा कामावरून आला सायंकाळी 4 वाजता, बायको म्हणली हो भांडी घासून घ्या. नवरा म्हणला काही शहाणपणा करते का? ती म्हणली मी सांगितलं ना भांडी घासून घ्या. तो म्हणला मी पहिलं धुणं धुणार मग भांडी घासणार. ते याच्या पुढे गेलेलं आहे म्हणून मी सांगत नाही ना. हे पण नवलच आहे ना महाराज. ही पण काही कोडी उलगडण्यासारखी आहेत का? सामान्याचं उलगडत नाही, संसारातली कोडी उलगडत नाही, विश्वाच्या मालकाची काय कोडी? त्याला संतांच्या बैसथा संतांची संगती. कळू आले कमळापती आपले कोणीच नव्हती, मग कळल निश्चय चित्ती दृढ झाला विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्याचं नवल सांगता येत नाही. परमात्मा हा अनंत अवताराचा मालक आहे आणि त्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांडे. ब्रह्मांडे उतरंडी ज्याचे इच्छे घडी, निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे ना. तो उच्चिष्टकारी धर्माघरी देखीला ग माये चतुर्भुज स्वभावे आणि वारू तो वागवी अर्जुनाचे. ते असं म्हणतात ब्रह्मांडाची उतरंड ज्याच्या इच्छेनं घडते. बघा ना, ब्रह्मांडाची उतरंड लावण्याची पद्धत होती. माता भगिनी भांडी लावायच्या, खाली मोठं त्याच्यावरती अजून छोटं त्याच्यावरती अजून छोटं अशी. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो हा गवळी या घरी आणि उंबरा चढता टेका धरी. मारियेले दैत्य गाढे ज्याचे पोवाडी पुराणी पोवाडे. म्हणले की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये असा परमात्मा. ते दिलच माऊलींनी प्रमाण म्हणून सांगून जातो. भगवान विष्णूचं लक्ष्मीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यावरती व्हॉट्सअपवरती लक्ष्मी बोलायला लागली. अरे तुम्ही का असताय मला तेच काय कळा ना. मी पुराणातलं सांगतोय, ते पण बरोबर आहे. 19व्या पुराणातलं चाललंय. आणि लक्ष्मीनी फोन केला भगवान विष्णूला लग्न ठरल्यानंतर. म्हणले काय देवा कसं काय? म्हणले बरं आहे. देवाने विचारलं लक्ष्मी तुझं कसं काय? बरं आहे. लक्ष्मी बोलता बोलता म्हणली देवा पप्पांना लग्नालाच नको बोलवायला. आता पप्पाला लग्नाला बोलवायला नको म्हटल्याबरोबर देव म्हणले अगं आपण काय पळून जाऊन लग्न करतोय का? कन्यादान करायला सासरा पाहिजेच ना, असं देव म्हणतात लक्ष्मीला. आता लक्ष्मीचा पप्पा माहिती आहे ना तुम्हाला. लक्ष्मीचे वडील कोण आहेत? ती समुद्र कन्या आहे ना. 14 रत्नामधून लक्ष्मी समुद्रातून आलेली म्हणून समुद्र वडील. आता जर समुद्र इथं आला तर काय होईल आपलं? बसेल का माणूस एक तरी? मग लक्ष्मीने सांगितलं देवा माझ्या पप्पांचा तुम्हाला अंदाज नाही. लक्ष्मी म्हणली माझ्या पप्पांचा तुम्हाला अंदाज नाही. देव म्हणले तुझ्या पप्पाचा अंदाज घेऊनच फॉर्च्युनर मागितली.
हां उगाच मागितली का? तशी नाही मागितली म्हणले. माझ्या पप्पांचा अंदाज नाही. लक्ष्मी म्हणली आहो लग्न लावायला वराड पण शिल्लक राहायचं नाही पप्पा आले तर. देव म्हणले तू काही काळजी करू नको, येऊ दे म्हणले. पप्पा येतील, कन्यादान करतील, सगळं होईल. आणि नेमकं दुपारचं जेवण झालं आणि लग्नाची वेळ जवळ आली आणि समुद्र खळखळ खळखळ करत आला. समुद्र जसा आला तसा अख्खा वऱ्हाड पळून जायला लागलं. देव म्हणले अरे जेवण करून कुठं चालला? जरा 2 अक्षता टाकून तरी जा ना, लग्न लावून जा ना, कुठं चालला? म्हणले देवा समुद्राच्या पाण्यात आता काय आहे का? काय आता राहील का आपलं काय? इथं मरणाचा प्रश्न निर्माण झालाय, तुमचं काय म्हणले देवा? देव म्हणले काळजी करू नका, थांबा. आलेला समुद्र परमात्म्याने असा घेतला, एकच रोम उपसला एक, आणि त्या रोमामध्ये अख्खा समुद्र बसवला. जर त्याच्या एका रोमामध्ये एक समुद्र अख्खा बसत असेल तर तो परमात्मा किती व्यापक असेल, किती मोठा असेल. एवढा प्रभू भाऊ बाकीचं चिंतन नंतर पाहू. पण मला म्हणायचं आहे काय, एवढा मोठा परमात्मा आहे. आपल्या पायाखाली म्हणजे ब्रह्मांड कसं आहे, त्या ब्रह्मांडाची गणत्र येतात. पायाखाली 7 पातळं आहेत आणि डोक्याच्या वरती 21 स्वर्ग आहेत. पहिली 7 पातळं सांगू का स्वर्ग सांगू? तुम्ही म्हणाल ते सांगणार. स्वर्गात जायची इच्छा आहे का लवकर? स्वर्ग नाही महाराज तसा पाहायला मिळत. स्वर्ग जर पाहायचा असेल तर लोकांची एक लोकमन आहे, स्वतः मेल्याशिवाय मरण्याची कुणाची इच्छा नाही, म्हणून आम्ही करुणातून वाचून इथपर्यंत आलोय. देवाने आम्हाला वाचवले. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचवणी आलो यथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. ठीक आहे. स्वर्ग पाहायचा असेल तर स्वतःला मरावं लागेल, तेव्हा स्वर्ग पाहता येईल. दुसरी गोष्ट, स्वर्ग पाहायचा आहे ना, नाथांचं भागवत काढा. 21 स्वर्गाचं सुंदर वर्णन आलेलं आहे भागवतामध्ये. 21 स्वर्गाचं वर्णन आलेलं आहे. कोणत्या स्वर्गाच्या वरती कोणता स्वर्ग, कसा आपल्याला प्रवास करावा लागतो, असं 21 स्वर्गाचं वर्णन आलंय. आणि नसेल ग्रंथ वाचण्याची इच्छा, एवढं भागवत कधी काढणार, 18,810 वेळा कधी वाचणार, त्याच्यातून स्वर्गाचं प्रकरण कधी वाचणार? मग एक काम करायचं, स्वर्ग पाहायचं आहे ना, मी स्वर्गाला जाण्याचा रस्ता सांगतो, स्वर्गाला जाण्याचा पत्ता सांगतो, जायचं का नाही तुम्ही ठरवा. सांगायचा पत्ता चला. इथून हजारो किलोमीटर अंतरावरती भारत देशाच्या 4 दिशेच्या 4 टोकावरती 4 धाम आहेत. त्याच्यामध्ये बद्रीनारायण नावाचं एक धाम आहे उत्तरेकडचं. बद्रीनारायणपासून एक सरस्वती नदीचा उगम आहे, जिथं व्यासांचा शम्यप्राश नावाचा आश्रम आहे. आणि तिथून 25 किलोमीटर अंतरावरती सतोपंत नावाचं सरोवर आहे, की ज्या रस्त्याने पांडव स्वर्गारोहणाला गेले आणि धर्मराजा स्वर्गाला चालत गेला, तिथं स्वर्गाला चालत जाण्याची शिडी आहे असं म्हणतात. बर्फाच्या पायऱ्या आहेत. आता पत्ता सांगितलाय, बघताय काय माझ्याकडे? स्वर्गाला चालत जाण्याच्या तिथं पायऱ्या आहेत. स्वर्गाला तिथून चालत जाता येतं. धर्मराजा गेला म्हणून मी आपला स्वर्गाचा पत्ता सांगितला. आपली पुण्यातली माणसं इतकी चमत्कारिक आहेत, तिथं त्या शिडीजवळ जातात, मस्तपैकी सेल्फी काढतात आणि जळायला घरी येतात महाराज. पण एकही धर्मराजासारखं धाडस करत नाही. अरे वदविले धर्मानारायणे मुखे, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला ज्या रस्त्याने धर्मराजा स्वर्गाला गेला. स्वर्गाला जाण्याचा रस्ता चला सांगितलंय पुराणांनी, पांडवांचं स्वर्गरोहण झालं म्हणून. असं 21 स्वर्ग डोक्याच्या वरती, अंत लागणार नाही त्याचा आपल्याला. आकाश कुठं टेकलंय शोधून दाखवा, सापडेल का टेकलेलं? बरं आकाश टेकलंय कुठं सापडत नाही, पण आकाश पडत पण नाही खाली, हे पण खरं आहे ना. एकाच वाक्यात सांगतो आकाश का पडत नाही. ज्ञानोबारायांसारखे खांब आकाशाला आहेत म्हणून आकाश पडत नाही महाराज. संत म्हणजे खांब आहेत महाराज, पुण्याईचे खांब आहेत हे. ते खांब आकाशाला पडू देत नाहीत. आता पुढं जाऊन सांगायचं झालं आता झालंच. 21 स्वर्ग डोक्याच्या वरती, पायाच्या खाली 7 पातळे. आता पातळ्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे, 9 वारी 6 वारी अमुक तमुक पैठणी. आता 9 रंगाच्या साड्या येतीलच. अहो 9 रंगाच्या साड्या 9 दिवस घालून सुद्धा दसऱ्याच्या दिवशी नवरा बायको भांडतात. बायको म्हणते का भांडतात, तर दसऱ्याला साडी घालायला नाही म्हणून. मग 9 दिवस काय होतं? अहो महाराज हा काय रंग लुटता? रंग लुटीला बहुती शुक नारदादी संती, शुक नारदादी संती, शुक रंग लुटीला बहुती सकळ देवाचे दैवत उभे असे या रंगात. रंग लुटा माझे बापा,
तुकोबारायांचा अभंग आहे, कुणी कुणी रंग लुटला, सगळ्या संतांनी पांडुरंगाचा रंग लुटला. कारण महाराष्ट्राचा एकच रंग म्हणजे पांडुरंग. याच्यासारखा रंगच नाही महाराज सांगला, त्याच्या रंगामध्ये रंगता आलं पाहिजे. हा रंग संतांनी लुटला. चला, सप्त पातळाचं वर्णन आलं. अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पातळ, ही सप्त संख्या पातळांची. आपण उभं येत ना, आपल्या पायाखाली सप्त पातळ आहे. असं म्हणतात 2 नंबरचं जे पातळ आहे, त्या 2 नंबरच्या पातळामध्ये सोन्याचं पाणी असणाऱ्या नद्या वाहतात पाताळ लोकांमध्ये. मला तर त्या दिवशी असा चांगला प्रश्न पडला, मी विचार करतोय मी त्याच्यावरती. 2 नंबरच्या पातळामध्ये सोन्याचं पाणी असणाऱ्या नद्या आहेत. आणि सोनं कसं आहे, आता सोन्याचा भाव ऐकल्यावर गोळा येतोय माणसाला. एवढं सोन्याचं, हे तोळ्याचा भाव एवढा महाग झाला. बघा महाराज, सोनं इतकं महाग आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त म्हणायला अवकाश होता आणि आव्हान केलं. 11 किलोचाच कळस ज्ञानोबारांना बसवायचा होता, त्याच्या डबल 22 किलोचा कळस ज्ञानोबारांना बसला महाराज. अहो, जिथं लक्ष्मीच पाणी भरते. आणि ज्यांनी ज्यांनी कळसाला सोनं लावलं ना महाराज, त्या घराचं सुद्धा सोनं होईल, त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या दारात दान करण्याची ही संधी असते महाराज. केलं महाराजांनी. अनेक आपल्या वारकरी प्रस्थांतरी सेवा समितीच्या लोकांनी अनेकांनी विचारलं. आमच्या आत्या हे सगळे येत असताना नानी असतील, आम्ही जातोय, तुम्ही येता का आमच्याबरोबर? म्हणले कुठं चाललेत? म्हणले माऊलींकडं. कशाला? सोनं द्यायला माऊलींना. चला, असं साधा भाव, गोळा भाव, त्याची जाहिरात नाही, प्रचार नाही, काय नाही, काय नाही. पण संतांच्या दरबारामध्ये ज्ञानोबारांच्या जवळ माणसं आली आणि ज्ञानोबारांचा कळस बघा ना, झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवळ. विठ्ठल विठ्ठल. असं तर म्हणतात, विश्वकर्म्यांनी ज्यावेळेस ज्ञानोबाराच्या समाधीच्या कालखंडामध्ये हिरे, माणिक, मोते हे अलंकापूर त्यांनी सजवलं होतं. हा आता तरी आपण 22-23 किलोचा काय असेल सोन्याचा कळस पाहतो. हिऱ्या, माणकानी, मोत्यांनी सजवलेलं अलंकारपूर होतं ज्ञानोबारांच्या त्या समाधीच्या कालखंडामध्ये. चला, मुद्दा आपला असा चालला होता, सप्त पातळ पायाखाली. 2 नंबरचं पातळ आहे की ज्या पातळामध्ये सोन्याचं पाणी असणाऱ्या नद्या वाहतात. आपण जर सगळ्यांनी मिळून बोर जर घेतली आणि सोनं जर वरती काढलं तर हरकत काय? अहो, मी तर म्हणतो जगातल्या सगळ्या बोरच्या कंपन्या एकत्र केल्या आणि बोर घ्यायचं ठरवलं. आपण बोर होऊ, पण पाणी काय वर येणार नाही सोन्याचं. येईल वय सोन्याचं पाणी वरती? नाही येणार मला. ही त्याची लीला आहे. काय त्याचा अंत आणि अंत पार लावणार आहे, काय त्याचा ठाव ठिकाणा लागणार आहे. 3 नंबरचं पाताळ, जिथं परमात्म्यानं बळीला राज्य दिलं महाराज. देणं का महत्त्वाचं असतं? देवाला देत जावं, संताला देत जावं. बळीच्या दारामध्ये परमात्मा वामन अवतारामध्ये किंवा वामन रूपामध्ये उभा आहे आणि 3च पावलं मागितली. पहिल्या पावलात सगळं व्यापून गेलं, दुसरं सगळं ब्रह्मांड व्यापलं आणि 3रं पाऊल देवाचं राहिलं होतं. कुठं ठेवू? नाथ महाराज म्हणले, आत्मसमर्पण करिता बळी, द्वारी द्वारपाल झाला वनमाळी, आईसी भजन भवाची नवाळी, सेवकाजवळी स्वामी तिष्ठे. बळीने आत्मसमर्पण केलं. असं म्हणतात परमात्म्याला संताला दिल्यानंतर काय? अरे, बळीने भीक दिली. तुकाराम महाराज म्हणले, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो, तुका म्हणे बळी देता ते निधान, तुका म्हणे बळी देता ते निधान. भिकेसाठी कोण राज्य देतो? कोण देणार आहे? भीक दिली म्हणून राज्य दिले. 3ऱ्या पाताळातलं सुतळ पातळ. बळी सिंहासनावरती बसला तर 51 दरवाजे दिसतात बळीला आणि परमात्मा 51च्या 51 दरवाजामध्ये हातामध्ये काठी घेऊन उभा आहे. का बरं? आत्मसमर्पण करता बळी. बळीनं आत्मसमर्पण केलं देवाला. म्हणून देवाला आणि संताला देत राहावं आणि नाहीच काही देता आलं तर हे समयाचं दान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. संतांच्या दारामध्ये संतांसाठीच येऊन बसणं आणि देवाच्या दारामध्ये देवासाठीच येऊन बसणं हे सुद्धा आपल्या जीवनातलं मोठं दान आहे त्याला केलेलं. नाही, आपल्याकडं संपत्ती असेल तर जरूर द्यावं. आणि या कार्यासाठी अनेकांनी दानधर्म केला. आम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहोत. आमचे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री असतील, शेखरजी महाराज जांभूळकर असतील,
अध्यक्ष आदरणीय विजयाण्णा जगताप असतील, भागवताचे सेवक आमचे धारूमामा बालवडकर असतील, आदरणीय हरिभक्तीपारायण खरमाळे महाराज असतील, या सगळ्या मंडळींना विचारा की आलेल्या या वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीमध्ये ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला प्रचंड दान केलं माऊली, प्रचंड दान केलं. आणि काही ना काहीतरी सेवा सातत्याने मंडळी करत राहिली. ज्यांनी आपल्याला पाण्याची सेवा दिली, पिंपळे सौदागरची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण पाणी पित होतो ना, ते आडनावाचे काटे आहेत पण टोचत नाहीत महाराज. काट्यावर पाय पडल्यावर काय होतं महाराज, पण ते आडनावाचे काटे त्यांनी शीतल केलं, आपल्याला शांत केलं. आमचे विकासजी काटे दाजे असतील, संपतजी मेटे असतील, शेखर महाराज काटे असतील, आमचे भरत शेठ काटे असतील, विठ्ठलजी झुंजुर्डे असतील, गणेश काटे असतील, दत्ता काटे असतील, ही सगळी मंडळी आपण त्यांच्या ऋणात आहे. आपल्याला ना इथं कसं आहे, माऊलींच्या दरबारामध्ये खूप सगळी नावं घेता येत नाही. हा दरबार माऊलींचा आहे, कारण माऊलींना इथं देवाचं नाव जास्त घेतलेलं आवडतं. म्हणून तरी पण ऋणात लोकांच्या आहोत आम्ही, म्हणून त्या ठिकाणी ह्या सगळ्यांचा नामोल्लेख केलं. आमचे रविकांत दादा आहेत, आमचे सागर सर, बाप्पू आहेत, सोपन सर वांजळे आहेत, वांजळे महाराजांची सुद्धा सेवा झाली, त्यांचे बंधू, त्यांच्या बंधूंच्या धर्मपत्नी, ही सगळी परिवाराने परमार्थ करणारी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित. महाराष्ट्रातील म्हणजे एक प्रतिभा संपन्न आणि माता भगिनींचा एक आदर्श असणाऱ्या कीर्तनकार आमच्या रोहिणीताई परांजपे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे मंडळी, माऊली महाराज करंजकर, अभिमन्यू आबा पांचाळ, महाराष्ट्रात गायल क्षेत्रातील रत्न, शिवाजी महाराज विराजदार. तुम्ही म्हणाल ही मध्ये नावं का घेतो, नंतर नाही आठवलं. हां, हे नावं आठवलं पाहिजे. अहो, एक 80 वर्षाचे आजोबा आणि 10 वर्षाचा नातू, ते आजोबा त्यांच्या बायकोला काय म्हणत होते, ये सोन्या, ये मोन्या, ये पिल्लू. ते 10 वर्षाचं पोरगं म्हणलं आजीला सोन्या, मोन्या आणि पिल्लू असं काय. ते म्हातारं म्हणलं 10 वर्ष झालं म्हातारीचं नावच विसरलोय. म्हणजे तसं जर मी विसरलो तो काय करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हातारीचं नाव विसरू नका, विसरलं तर मी नावं दिलेत तुम्हाला आता. असा अनंत ब्रह्मांडाचा मालक, ज्याच्या पोटामध्ये अशी अनंत ब्रह्मांड आहेत, तो काय करतो, बालक म्हणून नंदाच्या अंगणामध्ये धन्य धन्य ते नंदाचे अंगण, जेथे क्रीडा करी मनमोहन, तो निलबंध भूमीवरी जगज्जीवन सहज जावो नि बैसला. हरिविजय ग्रंथामध्ये ओवी आलेले, म्हणले अंगण धन्य आहे त्या नंदाचं. धन्य धन्य ते नंदाचे अंगण, जेथे क्रीडा करी मनमोहन. परमात्मा ज्या अंगणामध्ये रांगतो ते अंगण काय सामान्य असेल का महाराज, तो ब्रह्मांडाचा धनी आहे. ब्रह्मांडाची साठवण योगी याचे निज ध्यान, ब्रह्मांडाची
ब्रह्मांडाची साठवण योगी याचे निज ध्यान ब्रह्मांडाची साठवण योगी याचे निज ध्यान. चोरी केली म्हणून या उखळासी बंधन चोरी केली म्हणून या उखळासी बंधन ऐक ऐक सखये बाई नवरा मी सांगू बाई. ऐक ऐक सखये बाई नवरा मी सांगू बाई. ऐक ऐक सखये बाई नवरा मी सांगू काय ऐक ऐक सखये बाई नवरा मी सांगू काय तिथं सुद्धा एक नवल आहे महाराज. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काय. जगाचा मालक आहे हा, त्रैलोक्याचा धनी आहे, पण यशोदाला आई म्हणायचा देव. आपली पोरं आपल्याला काय म्हणतात? माऊलींच्या दरबारात सगळी खरं बोलतात हे विशेष महाराज. मम्मीच म्हणले ते खरंच बोललं पाहिजे. संतांच्या समोर संतांच्या दरबारात खरंच बोललं पाहिजे महाराज. आईला आई म्हणावं. का म्हणावं? देव म्हणायचे आपल्या आईला आई. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. हल्ली नातीच कळत नाही. हल्ली सून जर आली तर सासूला काय म्हणते? अहो सासूला म्हणजे सासर घरात तिने किती आई म्हणू द्या सासूला, दिवसभर आई आई करेल, पण माहेर घराला राहायला गेले ना 4 दिवस सासूला म्हातारीच म्हणल. हे पण तितकंच खरं आहे. तुम्हाला काय वाटतं? सून आई म्हटली म्हणजे काय आपण आई झालो का? विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अख्ख्या जगाला तृप्त करणारा. अरे फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. डोंगरावरती असलेल्या झाडाला पाणी घालायला कोण जातं, पण तरी देखील चैत्राला त्या महिन्यामध्ये, चैत्राच्या महिन्यामध्ये पालवी फुटतेच ना झाडाला. तुकाराम महाराज म्हणले कोण गेलं होतं पाणी घालायला? तिथं नव्हतं गेलं कोणी. सगळ्या सृष्टीला सगळ्या विश्वाला तृप्त करतो परमात्मा, पण स्वतःला तृप्त व्हायचं असेल तर यशोदा मातेच्या हातनं तृप्त होतो. म्हणून तर देव आपल्या गुरूंच्या जवळ असताना सांदीपनी ऋषींना म्हणतात मातृहस्तेन भोजनम. मला काय पाहिजे, मला काय द्या आशीर्वाद. मी जोपर्यंत या जगामध्ये आहे तोपर्यंत मला माझ्या आईच्या हातचं खायला मिळालं पाहिजे, अशी मागणी करणारा परमात्मा आहे. गुरुकडं काय मागतो? माझ्या आईच्या हातनं मला खायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. आणि म्हणून अशा असणाऱ्या गोपिकांच्या कडेवरती बघा, ही मंडळी ज्यावेळेस भजन गातात, गवळणी म्हणतात, त्यावेळेस नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला असं मन भरतं. असं डोळे मिटवून आपण छान मनाच्या कानाने ऐकत असतो. आणि खरं तर मनाच्या कानी ऐकावे. बोल असंच आहे ना, बुद्धीच्या डोळा देखावे आणि साठो वाटी ठेवावे चित्ताची. आमच्या शास्त्रींना विचारणं गरजेचं आहे, कारण शेकडो पारायणं, मला वाटतं हजारो पारायणं, मला वाटतं शास्त्रींची आजपर्यंत ज्ञानेश्वरीची झाली असतील महाराज. अक्षरात फरक चालत नाही. म्हणून मी आपलं त्यांच्यासमोर सरेंडर होतो. बाबा आपला अभ्यास कमी, पण मला तुम्ही सांगत जा. हां, विठ्ठल विठ्ठल हो. आम्ही विचारत असतो, कधी शेखर महाराज विचारतात, कधी मी विचारत असतो, कधी खरमाळे महाराज विचारत असतो. मोठ्याला विचारावं, ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते मागावं, त्याला विचारायला काय हरकत आहे म्हणून. असा असणारा परमात्मा त्या गोपिकांच्या कडेवरती त्या ठिकाणी यायचा. कधीतरी आपणही असं स्वप्न पाहावं ना, कृष्णाने आपल्याजवळ यावं आणि त्याच्या नामातूनच तो वसे नामापाशी आपुलिया, त्याच्या नामाच्याच माध्यमातून तो आपल्याजवळ वाचणार आहे. अहो त्या कृष्णाला एक क्षणभर सुद्धा विसरत नव्हत्या. बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती,
त्यांचे दृष्टी बघा ना, बोलणंही कृष्ण, चालणंही कृष्ण, पाहणंही कृष्ण, ऐकणं सुद्धा कृष्णच. बरं, सासरा कृष्णच, सासर कृष्ण, सासूही कृष्णच. सासुरे माहेरे, सासू सासरा दीर, सासराही कृष्ण, दीरही कृष्ण. देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे, नवराही कृष्णच, सगळं कृष्णमय. कृष्णमय चित्त झाले त्यांचे, ही त्यांची स्थिती आहे. त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी, जिही तो मुरारी खेळविला, खेळविला जिही अंतर्बाह्य सुखे, मिळवूनी मुखे चुंबन देती. दिले त्यांशी सुख अंतरीचे देवे, तीही त्यांचा भाव जाणीतला, जाणीतला तीही कामातुरणारी कृष्ण भोगावरी चित्त त्यांचे. ज्यांचे कृष्णी तन मन झाले रथ, गृहपती सुत विसरल्या, विषतया झाले धन मान जन, वसविती वन एकांती त्या. ज्यांचं तन मन सगळंच कृष्ण होऊन गेलं होतं. निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, पार्श्वादिक झाला कृष्ण. भगवंताच्या बासरीचा आवाज आला ना, त्या घरात थांबत नव्हत्या महाराज. तसंच आहे महाराज, कुठेही सप्त्यातलं कीर्तन असेल, आपण घरामध्ये असं कामं नंतर होतील, पण 2 तासाचं कीर्तन संपल्यानंतर आपल्यासाठी कीर्तन नाही ना पुन्हा चालू होणार. कधी कीर्तन चालू झालं, कीर्तन चालू झालं की त्या क्षणाला एकही अक्षर कीर्तनातलं चुकू नये, निघायचं महाराज, लगेच त्या वाटेत निघायचं. गोपिकांचं कसं होतं महाराज, भगवंतानी फक्त बासरी वाजवायला अवकाश. आहारे सावलिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावलिया कैसी वाजवली वाजवली मुरली, असं आपण वाजवत बसलो तर आपल्याला 1-2 वाजतील. तुझ्या मुरलीची सुरतान मी हरपले देहभान, घर सोडोनी धरीले रान, मी वृंदावनी गेली आहारे सावलिया. त्यांनी कृष्णावरती केलेलं प्रेम आहे. म्हणून जाता जाता एवढा एक संदेश फक्त लक्षात ठेवा. आपण एकटा असलं ना, काय करायचं, काय करायचं, मोबाईल पाहायचा, काय करायचं, दुसरं काय करणार आहे. आपण एकटा असलं, आपण एकटा असलं ना, कृष्णाशी बोलायचं आणि लोकांमध्ये आलो की कृष्णाचं बोलायचं, बस. ही त्यांची स्थिती आहे. याला म्हणायचं कृष्णमय चित्त झाले त्यांचे. सगळं चित्तच कृष्णमय होऊन गेलं होतं. उगच परमात्मा त्यांच्या कडेवरती बसत नाही महाराज. विश्वव्यापक कमळापरती त्याशी गवळणी कडिये घेते. आणि तुकाराम महाराज म्हणतात परमात्म्याची 16,108 लग्न झाली. सगळ्यांना परिचय. बरं, 16,108 लग्न होऊन सुद्धा एका बायकोला 1 मुलगी आणि 10 मुलं, अशी एका पत्नीला 11 अपत्य आहेत. 16,108 गुणिले जर 11 केलं तर 1,88,000 काहीतरी पुढं संख्या येते. 177, 1,88,000.
मग एवढी लग्न होऊन एवढी मुलं असताना तो ब्रह्मचारी कसा? फक्त संतप्रमाणे सांगू. भोगोनी अंगना हा बाळ ब्रह्मचारी, एकला जेथे तेथे 16 सहस्र घरी. आम्हा तुम्हा भोगोनी आलिप्त हा मुरारी, निळा म्हणी आईशा विवादती नारी हो. ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, एक एकलाची झाला नानाकारी. स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी, तो हा नंद नंदन बाळ ब्रह्मचारी हो. नामदेव महाराज म्हणतात 16 सहस्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी. 16 सहस्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी. लटकेची ठकाविसी कुलुलू लुलुलू. लटकेची ठकाविसी कुलुलू लुलुलू. कान्होबाची संगती ब्रह्म धन्य आमा म्हणविती आललललल. तिथं कुलुलुलू आले ना. एक जण कीर्तन झाल्यावर मला म्हणला होता महाराज कुलुमानानीचं काय सांगत होते. लटकेची ठकविसी कुलुलुलुलुलू. गवळी याचे घरा जासी, दही दूध लोणी खासी. त्यांच्या सुना भोगीसी छी 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 छी. कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. बरं देव किती खाली येतो बघा ना. इतकं खाली काय यावं त्याने हो. हा तर जग चालवतो तो इतका नम्र होतो. सांडोनी यामी पण आम्हा घाली लोटांगण. वारकऱ्याला संताला लोटांगण देवानी घालावं एवढा मोठा परमात्मा आहे. संताच्या दारात लोटांगण का घालावं? कारण परमात्मा पंढरपूरवरनं आला की माऊलींना लोटांगण घालतो म्हणून आपण लोटांगण घालावं महाराज. सांडोनी यामी पण आम्हा घाली लोटांगण. परब्रह्म नारायण हा 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 हा. परब्रह्म नारायण हा 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 हा. कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. धन्य आमा म्हणविती आललललल. गोड गवळणी 10 चरणाची नामदेव महाराजांची. ऐसे तुझे पोवाडे वर्णिताती वाडे कोडे. विष्णुदास नामा म्हणे यू 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 यू. कान्होबाची संगती. मला फक्त सिद्ध करायचं होतं. आपल्याला नाही सिद्ध करता येणार देव ब्रह्मचारी कसा. हे संतच सांगू शकतात. संतांनी सांगितलं तो ब्रह्मचारी. मग संतांनी एकदा सांगितलं ना मग तेच आपण गृहीत धरायचं. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. विठोबा हरी विठोबा हरे विठोबार कुमार. हरी विठोबा जय जय विठोबार कुमार. हरी विठोबा जय जय विठोबार कुमार. हरी विठोबा विठोबार कुमार. विठोबा जय जय विठोबार कुमार. हरी जय
कुंडलिक वरदारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी भगवंताचं चरित्र काल्याच्या कीर्तनाला थोडी मर्यादा म्हणून एखादी लीला पाहू आपण. देवाचं चरित्र कुठून सांगायचं. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्याची दिधलासे त्रास ऋषीमुनी सकळा न पूजिती देवा तेव्हा कोणी राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भेने वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे बुडविला धर्म धर्म झाला फार सोसवेना भार मज आता ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव चालियले सर्व शिराब्देशी नामा म्हणे आता करतील स्तुती सावधान चित्ती परिसावे. अशी कृष्ण परमात्म्याची चरित्राची कथा इथून चालू होते. आणि मग सांगायचं कुठपर्यंत. रडे माया करी आकांत देव जन्माला आले आणि नामा म्हणे उठती दूत. कारण देव जन्माला मथुरेमध्ये आले पण आपण म्हणतो कृष्ण गोकुळी जन्माला आला तो नंतर त्याचा भाव तुम्ही पाहून घ्या. सगळेच एकट्या कीर्तनकारांनी सांगायचं नाही. काही ग्रहपाठ पण असू द्या बरं पडतं ग्रहपाठ असलेलं आहे का नाही. आपण सुद्धा विद्यार्थीच आहोत माणसाने बरोबर आहे ना. सर आमचे सागर सर आहेत आमचे सोपान सर आहेत मंडळी ही सगळी मंडळी बापू आहेत. माणसाने शाळा जरूर शिकावी पण शाळा करायला शिकू नये असं मग याच्यासाठी सांगतोय. ग्रहपाठ थोडा असावा. मग देवाला जन्माला आल्यानंतर वसुदेव नावाचे वडील आहेत महाराज. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती जोत्रे डोक्यात न माय त्यासी बंधन करील काय कवाडे उघडती देव देखताची देवा प्रती मंद मंद पडे पाऊस वरी छाया धरी शेष पूर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट त्वरे आला आनंदा घरी निद्रिस्त त्या नर नारी ठेवी तेथे कृष्णजीला माया घेऊन निघाला रडे माया करी अकांत नामा म्हणे उठती दूत. देवाला तिकडं ठेवलं गोकुळात इकडं माया परत आणली. मग गोकुळामध्ये जो आनंद झाला अंत पार नाही सुखा गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. देवाला पाहायला त्या ठिकाणी अख्खं गोकुळ आलं. देव जन्माला आला त्या दिवशी नंदबाबाने गोदान भूदान अन्नदान सुवर्णदान अनेक प्रकारच्या दानाची कवाडाच्या कवाडा उघडी केली. ज्याला जे दान पाहिजे म्हणून तो सुद्धा एक पर्वकाळ सांगितला आहे. ज्या घरामध्ये लेकरू जन्माला येणारे त्या कालखंडामध्ये माणसाने दान धर्म करावा तो शतपटीने फलदायी ठरतो. कृष्ण परमात्मा जन्माला आले त्यावेळेस नंदबाबाने अनेक हजारो गायी दान केल्या सुवर्णदान केलं वस्त्रदान केलं अन्नदान केलं. गोकुळात त्या ठिकाणी सगळ्या गोपिकांना समजलं कृष्णाला सगळ्या गोपी का पाहायला आल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 4था दिवस होता महाराज. 5व्या दिवशी
कंसाच्या दरबारात मिटिंग बसली. 6व्या दिवशी पुतना नावाची राक्षसीन मेकअप करायला गेली. 24 तास ब्युटी पार्लरमध्येच होती. आपल्याकडं 2 तास लग्न उशिरा का लागतं? त्याचं कारण आहे अख्खं वराड मंडपात तर नवरी ब्युटी पार्लरमध्ये, म्हणून लग्न उशिरा. आणि मेकअप करण्याची पद्धत आतापासूनची नाही. मेकअप केल्याशिवाय आपण तरी पिकअप घेतोय का? मला म्हणायचं आहे काय, असं सगळं पुतना नावाची राक्षसीन 6व्या दिवशी मेकअप करायला गेली. 7व्या दिवशी नामा म्हणे आली नंदाची या घरा किंवा नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा, एखाद्या स्वर्गातल्या अप्सरेला लाजवेल इतकी सुंदर होऊन त्या ठिकाणी आली होती. आल्यानंतर 7व्या दिवशी कृष्ण परमात्म्याला मांडीव घेतलं आणि स्तनपान केलं. पुतनेचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं, तिचं नाव घ्यावं. नाथ महाराजांचा दंडक असा आहे, पुतना प्राण शोषण हे चरित्र करिता पठण, सुरापानादी दोष दारुण समूळ देख विश्वासकांचे. आपल्या अगोदरच्या आयुष्यामध्ये आपण दारू पिल्याचं पाप अथवा व्यसन केल्याचं पाप आपल्याला जर लागलं असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये ते पुतनेचं चरित्र ऐकल्यानंतर आपलं पाप जातं. म्हणजे 12 महिने प्यायची काल्याला यायचं असं नाही बरं का. जर चुकून माणसं आता कळालं तुम्हाला. आजपर्यंत जर आपण व्यसन करत असेल आणि जर आपण आजपासून जर केलेलं व्यसन किंवा इथून पुढं मी करणार नाही व्यसन आणि जर इथं सोडलं ना, महाराज आपल्या पारायणाचा तो विजय असेल. महाराज काहीतरी ऐकलं त्याचा विजय असेल. इथून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे चपला नाही बरं का. नाही तर काहीतरी म्हणल्यावर लोक उगाच दुसरं काहीतरी घेऊन जायचं. तुम्ही म्हणाल काहीतरी मग प्रसाद नेतो म्हणले आम्ही आळंदीचा. नाही महाराज, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. अंतरंगामध्ये काहीतरी ठसवा. माऊलींना आपल्याबरोबर घेऊन घरी जायचं असं. आणि मग सगळीकडं आनंदी आनंद. 7व्या दिवशी पुतणीला देवाने मारलं. 5व्या दिवशी अशी गोष्ट झाली होती, मला फक्त माऊली याच्यासाठी सांगायची. ज्ञानोबा इथं येणार म्हणून भगवान शंकरांनी या आळंदीच्या या भूमीमध्ये लोटांगण घेतलं आणि बाकीच्या देवतांनी विचारलं भगवान महादेवाला, देवा इथं का लोळता तुम्ही? त्यावेळेस भगवान महादेवाने सांगितलं, इथं ज्ञानोबारायांसारखे महावैष्णव इथं समाधी घेणार आहेत म्हणून या भूमीमध्ये मी लोळतोय महाराज. इतकी भूमी पवित्र आहे महाराज. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य भागीरथी मणिकर्णी कावोघा आणि कहो गंगा त्रिवेणी त्या, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. ही इतकी पुण्यभूमी आहे महाराज. धन्य ऋषीश्वर, धन्य पांडुरंग, मिळाले पे सांग अलंकापुरी. नाम म्हणे धन्य भाग्याचे हे संत, झाला पहाय कांत ज्ञानोबाचा, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. विठ्ठल विठ्ठल शर्ट वाचला का नाही काय माहिती. ते सायंकाळी नवरा घरी आला आणि बायको नवऱ्याला चहा घेऊन गेली आणि चहा त्याचा पिऊन झाला आणि त्याने कप बायकोच्या हातात दिला. त्याने कप द्यायला आणि तिने हातात पकडायला जरा टायमिंग चुकला. कप खाली पडणार आणि फुटणार तेवढ्यामध्ये त्यांनी सोडला कप, हिच्या काय हातामध्ये आला नाही. तेवढ्यामध्ये हात चपळ होता, जरा खालून हात घातला आणि कप हातात धरला आणि बायकोला म्हणला बघ वाचवला का नाही. बायको म्हणली वाचवला नाही, तुम्ही वाचलात. तसं आहे ते. म्हणून म्हणलं शर्ट वाचला का नाही. विठ्ठल विठ्ठल या भूमीमध्ये सुद्धा भगवान शंकर लोळलेत महाराज. लोटांगण घातले ज्ञानोबा येणार म्हणून.
तिथं भगवान शंकराच्या जटा कधी सुटत नाही, पण कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता भगवान शंकर सुद्धा अति घाईनं अति लगबगीने नेन पहावया श्रीकृष्ण राव द्वारकेशी आला महादेव. आता हे द्वारकेतले गोकुळातलं नाही आहे, पण तिथं ज्यावेळेस भगवान परमात्मा महादेव पाहायला निघाले कृष्ण परमात्म्याला, तेव्हा देवाच्या जटा सुटलेलं. तसं इथं सुद्धा कृष्ण परमात्मा पाचव्या दिवशी महादेव आले, महादेवानं दर्शन दिलं. नंतर देव हळूहळू मोठे झाले, देव रांगायला लागले. 6-7 महिन्याचे देवाचं वय झालं. रांगत असताना तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगत नामदेव महाराज म्हणतात, रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत, आसुर चरणातळी देव कसे रांगायचे असं वर्णन. रंगनी रांगत गुलगुला बोलत. जनाबाई सुद्धा म्हणतात, रांगत से हा अंगनी रांगत असे हा अंगणी माथा जाऊळाची वेणी पायी पंजना निवाळे हाती नवनीताचे गोळी धन्य यशोदा ते माय दासी जनी वंदे पाय. ही चाल कुणी म्हटली, ही चाल अशी आली. लोक म्हणतील हा अण्णांचा आवाज आहे महाराज. पण अण्णांसारखंच म्हणायला ज्यांना जमतं, अण्णांचे चिरंजीव आहेत आमचे प्रसाद महाराज, खूप गोड गातात. रांगत असे अंगणी माथा जा, म्हणजे भगवंत रांगले नंदाच्या अंगणामध्ये. अनेक प्रकारच्या देवाने लीला केल्या. कधी कधी सगळ्या गोपिका कृष्ण परमात्म्याच्या जवळ यायच्या. रोज सांगितलेल्या लीला नाही सांगत, जरा थोडंसं वेगळ्या अंगाने आपण पुढं जाऊया. आणि आल्यानंतर कृष्ण परमात्म्याला चिडवायचे. महाराज भजनही त्याचंच करायचं आणि भांडायचं सुद्धा त्याच्याशीच, खायचं सुद्धा त्याचंच आणि शिव्या सुद्धा त्यालाच द्यायच्या. हे सगळं कृष्णाची या ओव्या गाणे गाती गीत ही त्यांची स्थिती होती, कृष्णाचंच सगळं. आणि एक दिवस सगळ्या एकत्र आल्या आणि म्हणल्या, कृष्णा म्हणले, अरे तू जरा दिसायला काळाचेस म्हणले. माऊलींचा सुद्धा आवडता रंग काळा आहे बरं का. सुखाचा निधी सुखसागर जोडला म्हणून काळा दादूला पाचारी गे माये प्रेम नवाळी मज झाले दिवाळी काळे वनमाळी घरा आले गे माये. पंढरपुरीचा निळा ती पण गवळण पा. अनेक ठिकाणी काळ्या रंगाचं वर्णन ज्ञानोबारांनी सुद्धा केलेलं आहे. आणि मग सगळ्या गोपिका कृष्णाला म्हणायच्या, कृष्णा तू काळा आहेस काळा, तू सांग ना एवढा काळा कसा काय झाला. देवाचं उत्तर असायचं, मी रात्री 12 वाजता जन्माला आलोय, मी रात्री जन्माला आलो ना म्हणून मी काळा आहे. गोपिका म्हणले, देवा आम्हाला हे नाही पटत, तू रात्री जन्माला आला म्हणून काळा, खरं सांग ना का काळा आहेत. आणि मग कृष्ण परमात्म्याने सांगायचं, मला माझी यशोदा आई आहे ना काळ्या गाईचं दूध पाजते म्हणून मी काळा आहे. असं ही पण लीला आहे देवाची.
या लीलामध्ये भगवंताला गोपिकांच्या जवळ थांबता येत होतं आणि गोपिका भगवंताच्या जवळ थांबत होत्या. ही लीला सांगतोय मी याच्यासाठी. म्हणले हे पण नाही पटत कृष्णा, मग कसा काय एवढा काळा कसा काय तू? आणि मग त्या देवानी उत्तर द्यायचं त्यांना, काय नाही, मी घरातून बाहेर निघालो की माझी यशोदा आई ना माझ्या खांद्यावरती काळी घोंगडी टाकते म्हणून मी काळा आहे. त्या घोंगडीचा रंग अंगाला लागतो म्हणून काळा आहे. शेवटी गोपिका ऐकायलाच तयार नव्हत्या. कृष्णा का रे काळा आहेस? मग कृष्णाने सांगितलं, तुमची मन काळी आहेत म्हणून मी तुम्हाला काळा दिसतोय, दुसरं काय नाही म्हणत. ज्याचं जैशी दृष्टी वैशी सृष्टी असं म्हणतात ना, जे जे दिसे ते ते हरिरूप. हा, ज्याचे जया ध्यान त्याचे तैसे होय मन. म्हणून देवाने सांगितलं, तुमची मन काळी आहेत ना म्हणून मी तुम्हाला काळा दिसतो. या काळ्या रंगावरती नामदेव महाराजांची गोड गवळण ती सगळ्यांनी म्हणायची, अत्यंत गोड. मी तुम्हाला तिची अक्षरं सांगतो. रात्र काळी घागर काळी यमुना जळवो काळी हो माय, बुंथ काळी बिलावर काळी गळा मोती एका वळी काळी हो माय. आमचे गुरुवर्य वाणीभूषण चंद्रकांत महाराज वांजळ यांची पण आवडीची गवळणी मला यमुनेच्या पाण्यात म्हणायला सांगितली होती त्यांनी. हां, म्हणूनच सांगते, मी पाहिलंय त्यांना. मी पाहिलंय म्हणून नाही सांगत, न पाहता पण सांगतो त्यांचं, नाही तर बऱ्याच वेळा गैरसमज होतात लोकांचे. रात्र काली घागर काली घागर काली, रात्र काली घागर काली घागर काली, यमुना जळवो काळे हो माय, यमुना जळवो काळे हो माय, बुंथ काळी बिलावर काळी गळा मोती एका वळी काळी हो माय, मी काळी काचोळी काळी, मी काळी काचोळी काळी, मी काळी काचोळी काळी, मी काळी काचोळी काळी, कसली ती काळी हो माय, कसली हो काळी हो माय, बुंथ काळी बिलावर काळी गळा मोती एका वळी काळी हो माय, गळा मोती एका वळी काळी, रात्र काळी घागर काळी, रात्र काळी घागर काळी, यमुना जळवो काळे हो माय, बुंथ काळी बिलावर काळी, बुंथ काळी बिलावर काळी, गळा मोती एका वळी काळी हो माय. एकली पानिया नच जाय साजनी, नच जाय साजनी. दादांचं अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं माऊलींच्या या संस्थान कमिटीवरती दादांना काम करण्याची संधी मिळाली. वारकरी म्हणून आपण हक्कानं अनेक गोष्टी, अनेक प्रश्न त्यांच्या पुढं समोर मांडू शकतो. आपल्याकडनं त्यांचं अभिनंदन पण राहिलं होतं म्हणून टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत. हे सगळ्यात मोठं अभिनंदन आहे दादा, सगळ्यात मोठं. माऊलींच्या समोर आम्ही पण तुमच्या साक्षीला आहोत, ज्ञानोबा आहे आपल्या साक्षीला आहेत.
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी हो स्वामिनी काळी विष्णुदास नाम्याची कृष्णाला चिडवायच्या त्या किती अधिकारी महाराज एखाद्या सामान्य माणसाला नसतो तुम्ही रस्त्याने चाललेल्या माणसाला काळं म्हणून दाखवा बरं तुम्ही दगड घेऊन नाही पाठीमागं लागला तर बघा कृष्ण मूर्ती बहु काळी हो माय बुंथ काळी बिलावर काळी गळा मोती एका वळी माऊलींचा सुद्धा आवडता रंग आहे सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मने राणीवा घर केला काय करू सये सावळे गोवित ज्ञानोबरा एका ठिकाणी म्हणतात पाचा सहित लया तिथं झाले व माये प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी ठाईताची काळा अनादी बहुकाळा ठाईताची काळा अनादी बहुकाळा ठाईताची काळा अनादी बहुकाळा ठाईताची काळा अनादी माझं प्रेम माझी भक्ती माझं अनुसरण प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी हो आणि तो कसा आहे मी ज्याला पाहते मी ज्याला मानते त्याचं स्वरूप सांगितलं ठाईचाची काळा तो अनादी बहु काळा बरं तो काही सामान्य नाही म्हणून वेदा चाळा लावी लागे माये बाप रखमा देवीवरून जन्मा वेगळे पै केले त्यांनी काय केलं आणि म्हणून भाज झाले बाई येवो ठाईचाची काळा अनादी बहु काळा काय परमात्म्याच्या लीलाचा अनंत आहेत फक्त एवढं आहे नाथ महाराज म्हणतात त्याच्या लीला त्याच्या खोड्या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगाव्यात श्रीकृष्ण चोरी गीती गाता सुवर्ण स्थेय पावनता श्रीकृष्ण व्यभिचार वर्णिता गुरु तल्पकता हरती दोष आपल्या जीवनामध्ये चोरीचं पाप असेल लबाडी केल्याचं पाप असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये ते सुद्धा पाप जातं इतकी ताकद आहे चोरीचं लबाडीचं म्हणजे 12 महिने चोऱ्या लबाड्या करायच्या असं नाही जर चुकून घडला असेल तर ते घालवण्याची ताकद कृष्ण कथेमध्ये आहे कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची इतकी ताकद आहे भगवंताच्या कथामध्ये तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं गृही बृणन्ति ते भूरिदा जना देवाची कथा आपल्या जीवनातली सगळी कल्मश सगळी दोष सगळी पापं घालवण्याची ताकद भगवंताच्या कथेची आहे म्हणून देवा तुझी कथा आम्हाला तापलेल्या जीवनाला शीतल करण्याची ताकद तुझ्या कथेमध्ये म्हणून कृष्णचरित्र आपण ऐकत असतो एकच लीला सांगतो आणि थांबतो काय झालं एक दिवस नंद बाबा सण होता शिमग्याचा शिमगा माहिती आहे ना आता हल्ली रोजच असतोय म्हणा आता शिमग्याला असं म्हणतात 365 दिवसामध्ये आपल्या संस्कृतीनं एक दिवस असा ठेवला होता की त्या दिवशी शिमगा करायचा आता लोकांनी एक दिवस असा बाजूला ठेवला आहे त्या दिवशी गप बसायचा 364 दिवस शिमगा करायचा असं झालं आहे आता शिमग्याचा सण यशोदा मातेने पोळ्या
कुरडई भजी अमुक तमुक सगळा सुंदर स्वयंपाक केला, लांबवत नाही, थोडक्यात सांगतो. आणि सगळा स्वयंपाक झाला आणि नंद बाबा जेवायला बसले. ताट आलं समोर, 5 पोळ्याची चवड होती, एका बाजूला भात, गुळवणी, आमटी, भजी, ताट भरलेलं. कृष्ण परमात्मा बाबांच्या जवळ आले. नंदबाबांनी एक घास घेतला पोळीचा आणि कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये घातला. कारण पहिलं देवाला द्यावं. करसी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पावस. डोंगरेजी महाराजांचं विधान आहे. महाराज म्हणतात, आपण जर जेवायला बसलो आणि देवाचं नाव न घेता जर अन्न खाल्लं तर माणूस अन्न नाही खात, माणूस पाप खातो म्हणायचे. म्हणून रोज देवाची आठवण करावी जेवत्या ताटावरती. नंदबाबांनी कृष्णालाच घास भरवला आणि तेवढ्यामध्ये देव रडायला लागले. यशोदा माता जवळ उभी होती. नंदबाबा विचारतात, कृष्णा काय पाहिजे? यशोदा विचारते, काय पाहिजे रे कृष्णा? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, मला बाबांसारखंच ताट करून पाहिजे, मला जेवायचे. असं म्हटल्याबरोबर यशोदा माता आतमध्ये गेली. एका छोट्याशा ताटलीमध्ये जे काही केलं असेल, भात वरण ते सगळं कालवून आणलं आणि कृष्ण परमात्म्याच्या समोर आणलं आणि घास चारला. म्हणले, आई मला हे नाही चालणार, मला असं नको आहे, मला बाबांना जसं ताट दिलंय तसं पाहिजे. नाही तर मग देव रडायला लागले. नंद बाबा म्हणले, अरे त्याला रडू देण्यापेक्षा तसं ताट करून आण ना. यशोदा माता म्हणली, हा घेतो आणि वाया घालवतो, त्याला कसं अख्खं ताट द्यायचं? नाही म्हणले, वाया गेलं तरी चालेल, आपण नंतर गाईला देऊ, पण जा म्हटले अख्खं ताट करून आण. आहे तसंच्या तसं ताट करून आणलं नंदबाबांसारखं, 5 पोळ्या भात वगैरे. यशोदा मातेने घास तोडला, कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये घातला. घातल्याबरोबर देवाने तो एक घास खाल्ला. तृप्त झाले परमात्मा आणि मग रडायला लागले. म्हणले, आई मला असं नको, म्हणले हे सगळं एकत्र करून दे. म्हणले, कृष्णा मी एकत्र करून आणलं होतं ना पहिलं, मला सगळं एकत्र पाहिजे. आणि देव रडायला लागले, आई देत नाही म्हणून. शेवटी हट्ट असतो बाला हट्ट. यशोदा मातेने त्या 5 पोळ्या आमटी वगैरे सगळं एकत्र केलं आणि त्याचं सगळं गरगटच झालं. आज आहे का आल्याला सांगतो आपलं मेनू काय असावा म्हणून माझ्याही लक्षात आलं. आता अन्न काय आहे? त्याला कसली आळूची भाजी म्हणतात. हां, आळूची भाजी, त्याला दुसरं नाव आहे गरगट. ते सगळं गरगटच तयार झालं. झाल्यानंतर एकच घास खाल्ला. म्हणले, आई मला असलं नको. मग कृष्णा कसलं पाहिजे? म्हणजे जे पहिलं होतं ना तसं पाहिजे. आणि मग यशोदा म्हणते, कृष्णा अरे मोडणं सोपं आहे पण जोडणं अवघड आहे. आता सगळं मोडलं, सगळं त्याचं एकत्रीकरण झालं, पण देव म्हणले मला आई पहिलं होतं तसंच पाहिजे. यशोदा म्हणली, देवा माझी ताकद नाही पहिलं तसं होतं तसं करण्याची. असंच देव म्हणले, आई मी करून दाखवू का? म्हणले, दाखव बघू कसं करतोय. आई बाजूलाच बसली होती यशोदा माता. परमात्म्याने जे सगळं पदार्थ एकत्र केले होते, एकत्र ज्याचा काला केला होता, आईचा पदर ओढला यशोदा मातेचा आणि त्या पदार्थावरती फक्त असा पदर धरला आणि कृष्ण परमात्म्याने मंत्र म्हटला. कोणता म्हटला मी नाही सांगणार तुम्हाला, तुम्ही तसंच करणार, तुम्हाला एकट्यालाच माहिती आहे, फक्त जगाला सांगायचं आहे. आता तो मंत्राचा जनिताच आहे ना महाराज, ज्याच्या मुखातून वेद जन्माला येतात, ज्याच्या श्वासातून वेद, जयाचे निश्वासी जन्मले वेद. नाथ महाराजांनी सुद्धा तशीच ओवी आहे महाराज. म्हणले कोणता तरी मंत्र म्हणला आणि आईचा असणारा तो पदर आहे तो ताटावरचा असा बाजूला केला आणि जे गरगट झालतं ते सगळे पदार्थ जिथल्या तिथं येऊन बसले होते. पहिलं होतंच्या तसं झालं होतं. यशोदेने तोंडाला हात लावला. म्हणले, कृष्णा हे कसं काय झालं रे? त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने सांगितलं, आई ही तुझ्या पदराची ताकद आहे, तुझ्या पदराच्या ताकदीमुळे असं झालं महाराज. आईला सुद्धा देव मानायचे महाराज. विठ्ठल विठ्ठल लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे, लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आटे, याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आटे. लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका हा कान्हाबाई तुझा तुला
गोपाळासी घरामध्ये शिरे कान्हा धरू जाता पळोनी जातो यादवांचा राणा धरू जाता पळोनी जातो यादवांचा राणा लाडका हा कान्हाबाई. प्रत्येक आईला तिचं लेकरू गोड असतं. अरे हा तर परमात्मा आहे. यशोदेला किती गोड असेल महाराज. आईचं महत्व परमात्म्याने सगळ्याला आनंद दिला महाराज. वसुदेव सुतं देवम कृष्ण चानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. सगळ्याला परमात्म्याने गोकुळामध्ये असताना आनंद दिला. नानाविध प्रकारच्या खोड्या आल्या. आता आपण प्रमाण बोलून गेलो. याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू वाटे. सांगता येणार नाही तेवढ्या याच्या खोड्या आहेत. फक्त एक नाथ महाराजांची गवळण तिचं एक सिंगल प्रमाण म्हणून थांबू आपण. पहिली गवळण आली ती म्हणायला लागली याशोदे हा तुझा कृष्ण आहे ना आमच्या घरामध्ये येतो दही दुधाच्या उतरंडी लावलेल्या असतात तो घेऊन जातो. दुसरी आली धावत यानं ग बाई काय केली मात. म्हणले हा एक दिवस आमच्या घरात आला मुखासी मुखचुंबन देत आणि मुखाचं चुंबन घेऊन पळून गेला. याला धरायला गेलं तर हा सापडत नव्हता. त्याच्यामध्ये एक एक गवळण येत होती. ती म्हणायला लागली यशोदे परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा सैरा त्यावरी फोडीला. असाच डेरा फोडला. पहाटे 4 वाजता 80 वर्षाचं म्हातारं झोपलं त्याच्या डोक्यात देवाने ताकाचा डेरा फोडला. बाकीची लोक म्हणले तुमचा देव वेडा आहे का हो 80 वर्षाचं म्हातारं आहे त्याच्या डोक्यात ताकाचा डेरा फेडला. देवाने त्याचं उत्तर दिलं. म्हणले हे म्हातारं चमत्कारिक आहे. दिवसभर पण झोपतं रात्रीचं झोपतं काकडा चालू झाला आपलं दिवसभर जागतं रात्रीचं जागतं काकडा चालू झाला की मग झोपतं. असं म्हातारं चमत्कारिक म्हणून ताकाचा डेरा फोडला दुसरं काय नाही. आणि म्हणून सगळ्या एका पाठीमागून एक. दुसरी म्हणायला लागली सुन माझी होती गर्भिणी तीस पुसे चक्रपाणी म्हणे कैसी हो गर्भिणी तवती हसू लागे. आणि मग तिसरी धावत आली. ती म्हणायला लागली तिसरी आली धावुनी अनेक बाई काय केली करणी. तिसरी आली धावुनी अनेक बाई काय केली करणी. आपत्तीची दाढी माझी बेनी दुरीची काठ मारुनी. कोणाची सुटे ना बाई कोणाची सुटे ना बाई कोणाची अमरे ना बाई कोणाचे यशोदे बाळ तुझा काना कुठ भजतो तुम्ही यशोदे बाळ तुझा आपला पण धिंगाणा जरा बास करू. तुम्ही म्हणाल याला धिंगाणा का म्हणतात. कीर्तनी करावा गदारोळ काळ वेळनं म्हणावा. नाथ भागवत असं म्हणतात कीर्तनामध्ये गदारोळ करावा पण भगवंताच्या नामाचा. आणि म्हणून या भूमिकेतून बोलतोय. मिळून या बघ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुना घेवोनी हे ग बाई आम्हासी पाहावे ना यशोदे. गोठवरी सोसू मी धिंगाणा. परमात्म्याला रानात पाठवले. नानाविध प्रकारचे खेळ भगवंतांनी गोपाळांच्या समेत खेळले. काला यमुनेच्या तीरावरती झाला. तोच काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. आणि माझा ज्ञानदेव बघा ना पंढरपूरमध्ये ज्ञानोबारायाला ह्या वाटीत होते आणि काला करत होते. आपण भाग्यवान आहोत ज्ञानोबारायांच्या समोर आपण त्या ठिकाणी लाह्या वाटण्याचा कार्यक्रम करतोय महाराज. पुंडली कवरदे हरिविठ्ठल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम
चाल पण होणार आहे, थांबा 1-2 मिनटं फक्त. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित.